मंडळी, मेष राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरणारे एप्रिल 2025. का बरं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 30 मार्चला जो गुढीपाडवा आहे त्या गुढीपाडव्यापासून आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात होईल. आणि नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर हे जे नवीन वर्ष आहे ते मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक समस्या संपवणारं ठरू शकतं. त्याचबरोबर 29 मार्चपासनं मेष राशीच्या लोकांची सुरू होते साडेसाती. साडेसाती शब्द म्हटला की आपण घाबरून जातो, पण खरंच घाबरायची गरज आहे का? किंवा कुठले उपाय करायला हवेत? एप्रिल महिना आणखीन काय काय घेऊन आलाय तुमच्यासाठी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, सगळ्यात आधी बोलूया गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असेल. मगाशी म्हटलं तसं आर्थिक समस्या यावर्षी संपतील. परदेशातून काही नवीन व्यवसाय किंवा फायदा होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या काळात तुम्ही जे पैशांचे व्यवहार कराल त्या बाबतीत मात्र तुम्हाला जरा सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, अन्यथा फसवणूक होऊ शकते. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सावधगिरी बाळगायची, काळजी घ्यायची. हे झालं एकंदर वर्ष तुमच्यासाठी कसं असेल. आता बोलूया एप्रिल महिन्याबद्दल. एप्रिल महिना मध्यम राहील तुम्हाला. महिन्याची सुरुवात जी आहे त्या महिन्याच्या सुरुवातीला प्रवासाचे योग आहेत. अगदी विदेश यात्रा सुद्धा तुम्हाला घडू शकते. त्याचबरोबर तुमच्या खर्चामध्ये थोडीशी वाढ झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला काही समस्यांचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. त्यावर उपाय म्हणजे पैशांचं नियोजन योग्य पद्धतीने करा. अगदी महिन्याच्या सुरुवातीपासूनच खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. त्याचबरोबर मगाशी म्हटलं तसं मेष राशीसाठी हे वर्षच आरोग्याची काळजी घेण्याचं असणार आहे. त्यामुळे योग्य आहार, त्याचबरोबर योग्य व्यायाम या गोष्टींकडे तुम्ही आधी कधीही लक्ष दिलं नसेल तरी आता द्या. एप्रिल महिना तुम्हाला काय देणार आहे? तर एप्रिल महिना तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनुकूल असे परिणाम देणारे ही चांगली बातमी मेष राशीच्या लोकांसाठी आहे. तुम्ही व्यवसाय करत असा, नोकरी करत असा, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला हवे तसे अपेक्षित परिणाम एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला या एप्रिल महिन्यामध्ये मिळू शकतं. हाच एप्रिल महिना तुमच्यामध्ये धार्मिक गोष्टींची आवड निर्माण करेल आणि जर ती आवड तुम्ही जोपासली तर त्या आवडीतून तुम्हाला मनशांती सुद्धा मिळेल. एप्रिल महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांनी आईच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. कारण आपल्याकडे महिला नेहमीच स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या घरात आई असेल, काकू असेल, मावशी असेल, आजी असेल, यांचं तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्यांना महत्त्व देतात घरात, पण स्वतःच्या आरोग्याला अजिबात महत्त्व देत नाही. एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. जर काही छोटं मोठं दुखणं असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घ्यायचे आहेत. आता बोलूया त्या महत्त्वाच्या घटनेबद्दल जी मेष राशीसाठी घडणार आहे. ती म्हणजे 29 मार्चपासून जी साडेसाती मेष राशीला सुरू होतीये ती साडेसाती मेष राशीला काय देणार आहे? मेष राशीला सुरू होणारी 29 मार्चपासूनची साडेसाती असणार आहे 2032 पर्यंत. 2032ला साडेसाती संपणार आहे. आता साडेसाती या शब्दाला घाबरण्याची गरज नाही. हा पहिला मुद्दा आहे. शनी हा कर्मफलदाता आहे. मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्याला शुभाशुभ फळं देण्याचं काम शनी महाराज करतात. साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धीकरण प्रक्रिया मानली जाते. ज्यामुळे साडेसाती येते तो शनी ग्रह असला तरी ज्योतिषशास्त्र आणि नवग्रहांमध्ये त्याला देवाचे स्थान देण्यात आलेले आहे. शनी महाराज सूर्यपुत्र आहेत, त्यामुळे शनी नवग्रहांमधील न्यायाधीश मानले जातात. शनी हा माणसाचे मन स्वच्छ करणारा, शुद्ध करणारा ग्रह आहे. शनी शिस्तीचा पाईक आहे. जीवनाचे मर्म जाणणारा आणि कटू सत्य उघड करून सांगणारा आहे. जे याची अवज्ञा करतील त्यांना तो खाली ओढतो. माणसातल्या अहंकाराचा शनिदेव नाश करतात. जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत त्यांना शनी महाराज उच्च शिखरावर नेऊन बसवतात. त्यामुळे साडेसातीच्या काळात मेष राशीच्या लोकांनी सगळ्यात आधी अहंकार सोडायचा आहे, विनयशील व्हायचंय, नम्र व्हायचंय. साडेसाती सगळ्यांना त्रासदायक ठरते असं अजिबात नाही. मगाशी म्हटलं तसं आपल्या कर्माचं फळ साडेसातीत मिळतं. मग जर तुमची कर्म चांगली असतील तर त्या चांगल्या कर्मांचं फळ सुद्धा तुम्हाला साडेसाती देऊन जाते. कितीतरी लोकांची साडेसाती ही त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरल्याची उदाहरणं आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये. पण साडेसातीमध्ये आपण नम्रतेनं वागणं, अहंकार सोडणं मात्र गरजेचं आहे. साधना उपासना करणं मात्र गरजेचं आहे. साडेसाती ही माणसाच्या आयुष्यातील शुद्धीकरण प्रक्रिया म्हटली जाते. मात्र साडेसातीच्या काळात अशुभ घटना किंवा भयावह स्थिती, सातत्याने अपयश मिळेल असा अर्थ कोणीही लावू नये. साडेसाती तुम्हाला काय शिकवते? सगळ्यात महत्त्वाचं आपलं कोण, परक कोण याची ओळख साडेसातीमध्ये होते.
साडेसाती तुम्हाला सांगते की आता आराम बस झाला, उठा आणि कामाला लागा. साडेसातीमध्ये कष्ट करण्याचा कंटाळा करू नका. साडेसातीमध्ये जेवढे कष्ट करता येतील तेवढे करा. जेवढं काम करता येईल तेवढं करा. अजिबात थकू नका आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कारण तरच साडेसाती सोपी होते आणि सुलभ होते. त्याचबरोबर साडेसातीमध्ये आपल्या घरातले ज्येष्ठ असतील किंवा समाजातले जे वृद्ध आहेत, अनाथ आहेत, अपंग आहेत, अशा सगळ्यांसाठी सेवा देता आली तर ती अवश्य द्या. दानधर्म करा. मग तो वस्त्रदान असेल, अन्नदान असेल किंवा तुम्ही केलेली सेवा असेल. या स्वरूपामध्ये जेव्हा तुम्ही समाजासाठी काम करता किंवा घरातल्या ज्येष्ठांची सेवा करता तेव्हा शनी महाराज प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातले अडथळे दूर होतात. सगळ्यात महत्त्वाचं, साडेसातीच्या काळामध्ये सगळ्या वाईट कर्मांपासून दूर राहा, अनैतिक कर्मांपासून दूर राहा. आता प्रश्न येतो की साडेसातीच्या काळात साधना काय करायची? तर त्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे, एक म्हणजे हनुमानाची उपासना करावी. जर तुम्हाला येत असतील तर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा यापैकी कुठलंही एक स्तोत्र रोज म्हणण्याची सवय लावावी. श्रद्धेने ही स्तोत्र म्हटली तर ती अनुभव देतात. साडेसातीच्या काळात 3च गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे साधना उपासना करायची आहे. आत्तापर्यंत देवाचं नाव घेतलं नसेल तर आता घ्यायला सुरुवात करायची आहे. मग अगदीच छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. मगाशी म्हटलं तसं मारुती स्तोत्र म्हणा किंवा हनुमान चालिसा म्हणा किंवा हनुमानाच्या एखाद्या मंत्राचा जप नियमित करा. कुठलीही गोष्ट यापैकी केली तरी चालेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रतेने वागा, अहंकार करू नका. समाजातल्या अनाथ, निराधार, वृद्ध त्याचबरोबर घरातल्या सुद्धा ज्येष्ठांची सेवा जेवढी होता होईल तेवढी करा. तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आत्तापर्यंत तुम्ही कधीही व्यायाम केला नसेल, आरोग्याकडे लक्ष दिलं नसेल तरी काही हरकत नाही, पण आता मात्र आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. साडेसातीच्या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला ज्यांना साडेसाती असते त्यांना दिला जातो. त्याचबरोबर शनी महाराजांच्या मंत्राचा जप सुद्धा करायला सांगितला जातो. शक्य असेल तर तुम्ही शनी महाराजांच्या एका मंत्राचा जप करू शकता. तो मंत्र म्हणजेच ओम शन शनेश्वराय नमः. हा शनी महाराजांचा मंत्र आहे. रोज जमत नसेल तर दर शनिवारी एखाद्या जागी बसून शांत चित्ताने शनी महाराजांच्या या मंत्राचा जप केलात तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातली सर्व विघ्न दूर होतील. मंडळी, साडेसाती सकारात्मकतेने घ्या. साडेसातीमध्ये आळस सोडा आणि कामाला लागा. नक्कीच शनी महाराज तुम्हाला त्याचं चांगलं फळ सुद्धा देतील. कारण शनी महाराज प्रसन्न झाले तर रंकाचा राव बनायला वेळ लागत नाही. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.